नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता भगिनींनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण शेतकरी बांधवांसाठी काल व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह कमी जास्त ते मुसळधार पाऊस पडलेला असून आज आपण पाहणार आहोत की कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे तो. तर चला पाहूया. आपण पाहणार आहोत. तर हा जो सर्कल आहे तो अंदमान निकोबारच्या ह्या भागाकडून हा जो सर्कल तयार झालेला आहे याची ढगांची गर्दी होताना आपण पाहत आहोत. तर वादळी वाऱ्यासह महाराष्ट्राच्या दिशेने ढगांची गर्दी होताना पाहता दिसत आहे आपल्याला. तर आपण बघू शकता मुंबई, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, बेलगावी आणि बेंगळुरू हा जो भाग आहे ह्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि हवामानानेही स्पष्ट केलेलं आहे की मोसमी पाऊस वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर विशाखापट्टणम हा जो पट्टा आहे ह्याही पट्ट्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी तुरळक रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये आपण पाहणार आहोत. तर अहमदनगर, पुणे, मुंबई, सातारा, अकलूज, लातूर, सोलापूर, विजापूर, सांगली हा जो भाग आहे बागलकोट आणि खालच्या साईडला बघितलं सांगली, रत्नागिरी, पणजी हे जे जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यांमध्येही कमी अधिक स्वरूपाचा तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचे आपल्याला सॅटेलाईटद्वारे दिसत आहे. तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, अकलूज, सांगली, सोलापूरचा काही भाग, लातूरचा काही भाग, तर नाशिकचा काही भाग, वाशिमचा काही भाग, जळगावचा काही भाग, शेगावचा काही भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नंदुरबारचा काही भाग आहे, इकडं अमरावतीचा काही भाग आहे, तर नागपूरचा काही भाग आहे. तर अशा ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडण्याचा संकेत आहे. तर कालही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिलेली होती. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेला आहे. तर आपण बघू शकता तर पुणे जिल्ह्यातील खोपोली, खेड, बारामती, दौंड, गोरेगाव हा जो भाग आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, पंढरपूर, वडूज हा जो काही भाग आहे, कराड, विटा हा जो काही भाग आहे साताराचा, तर अशा ठिकाणी कमी अधिक स्वरूपाचा तर विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. तर खाली जत, सांगली, कोबोली, निपाणी हा जो पट्टा आहे, तर सावंतवाडी, बेलगावी हा जो काही भाग आहे ह्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामानाचाही हा अंदाज आहे. तर आपण बघू शकता पंढरपूर, सोलापूर, इंदापूर या ठिकाणीही विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर सॅटेलाईटद्वारे आपण पाहू शकता. तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.
काही शेतकरी बांधवांची पिकं निघलेली आहेत, काही शेतकऱ्यांची पिके रानात आहेत, तर काहींची मळणी विना रानात राहिलेली आहेत. तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचं आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी समाजकार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण हा व्हिडिओ कुठून पाहता हे लिहित चला, जेणेकरून आम्हाला आपल्या कमेंटच्या माध्यमातून आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो अशा अनुषंगाने आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.